नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या अगदी जवळचा आहे, पण तरीही आपण त्याबद्दल मोकळेपणाने बोलणं टाळतो. जरा या दृश्याकडे पहा. रात्रीची वेळ आहे, पुण्यात नुकताच पाऊस पडून गेलाय आणि भिजलेल्या रस्त्यांवर दिव्यांचा प्रकाश चमकतोय. एका अंधाऱ्या खोलीत खिडकीजवळ समर्थ नावाचा एक तरुण एकटाच बसलाय. त्याचं डोकं खाली झुकलेलं आहे, हातात मोबाईल आहे आणि चेहऱ्यावर एक प्रचंड दडपण स्पष्ट दिसतोय. त्याच्या मागे असलेला तो पुस्तकांचा ढिगारा, न भरलेली बिलं आणि मोबाईल स्क्रीनवर सतत चमकणारे मिस्ड कॉल्स, हे सगळं त्याच्या मनावर असलेल्या ताणाचं प्रतीक आहे. आणि खरं सांगायचं तर हे फक्त समर्थाचं नाही, तर आजच्या धावपळीच्या जगात आपल्यापैकी अनेकांचं हेच रोजचं वास्तव आहे. वाढत्या अपेक्षा आणि आर्थिक विवंचना यामुळे निर्माण होणारं हे एक असं मानसिक वादळ आहे जे कोणालाही दिसत नाही, पण आतून सगळं उद्ध्वस्त करत असतं. टेन्शन दिसत नाही पण आतून तोडतं, हे वाक्य किती खरंय ना. आजच्या या सादरीकरणात आपण याच मानसिक तणावाच्या छुप्या परिणामांचा सविस्तर वेध घेणार आहोत. आजूबाजूचे हे जे गडद रंग आहेत ना, ते अगदी अचूकपणे दर्शवतात की आधुनिक जीवनातली ही ओझी आपल्या मनावर किती प्रचंड भार टाकतात. बाहेरून बघितलं तर सगळं कसं शांत आणि सुरळीत वाटतं, पण आतल्या आत एक मूक संघर्ष सुरू असतो जो माणसाला भावनिकरित्या पूर्णपणे पोखरून काढतो. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया की हे टेन्शन नक्की आपल्या शरीरावर काय परिणाम करतं. जेव्हा ताण वाढतो ना, तेव्हा मेंदू अक्षरशः गोंधळून जातो. स्पष्ट विचार करण्याची क्षमता पार मंदावते. हृदयाची धडधड इतक्या वेगाने वाढते जणू का एखादं मोठं संकट प्रत्यक्ष समोरच उभं आहे. पोटात तीव्र जळजळ होणं, हातांना कापरं भरणं, रात्रीची झोप उडणं, हे सगळं म्हणजे शरीराने वाजवलेली धोक्याची घंटाच असते. शारीरिक आणि मानसिक पातळीवर आपलं संतुलन कसं बिघडायला लागतं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की ह्या सगळ्याची मूळ कारणं नेमकी आहेत तरी कुठे? विचार करा. भविष्याची सतत वाटणारी चिंता, अपयशाची भीती आणि इतरांशी होणारी सततची तुलना, हीच तर तणावाची मुख्य कारणं आहेत. परीक्षेत मिळालेले कमी गुण असोत, पैशांची चिंता असो किंवा कुटुंबातली कुरबूर, हे घटक मनावर सतत आघात करत असतात. आणि यात सर्वात मोठी भर घालतो तो म्हणजे सोशल मीडिया. तिथे इतरांचं ते परफेक्ट आयुष्य पाहून आपण अशा एका नैराश्याच्या चक्रात अडकतो, ज्यातून बाहेर पडणं दिवसेंदिवस कठीण होऊन बसतं. यानंतर येतो तो एकटेपणाचा टप्पा, ज्याला आपण आयसोलेशन इफेक्ट म्हणू शकतो. टेन्शन शिगेला पोहोचल्यावर नेमकं काय होतं ते पाहूया. इथे एक अत्यंत विदारक विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला बाह्य वास्तव आहे, जिथे आपण लोकांच्या गर्दीत असतो, आजूबाजूला खूप लोक असतात, पण दुसऱ्या बाजूला अंतर्गत वास्तव बघा, जिथे आपण पूर्णपणे एकाकी असतो. सभोवतालचे लोक अस्पष्ट होतात आणि आपल्या भोवती तणावाचा एक काळा धूर जमा होतो. लोकांमध्ये असूनही आतून कसा एकटं पडायला होतं आणि आपला आवाज कसा मूक होतो, हे खरंच हृदय पिळवटून टाकणार आहे. पण मित्रांनो, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवी पहाट येतेच. इथून बदलाची सुरुवात होते. आता इथले रंग कसे बदललेत ते पहा. नैराश्याचे ते गडद रंग जाऊन त्यांची जागा आता सकाळच्या उबदार सोनेरी रंगांनी घेतली आहे. हा आशेचा किरण आहे. हा सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी काही अत्यंत सोपी पण प्रभावी पावलं उचलणं गरजेचे आहे. सर्वात आधी तो सतत वाजणारा मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवा. जेव्हा दडपण जाणवेल तेव्हा शांत बसून एक दीर्घ श्वास घ्या आणि भरपूर पाणी प्या. भावना आत दाबून ठेवण्याऐवजी जवळच्या व्यक्तींसोबत मनमोकळेपणाने बोला. मोकळ्या हवेत चालायला जाणं आणि पुरेशी शांत झोप घेणं हे मेंदूसाठी सर्वोत्तम औषध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. या साध्या सवयी आपल्या मनाला पुन्हा शांततेकडे नक्की घेऊन जातील. शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार लक्षात ठेवा. टेन्शन घेण्याऐवजी समस्येला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. मन जपलं पाहिजे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. संकटांपासून पळून जाण्यापेक्षा त्यांना धैर्याने सामोरं जाण्यातच आपला खरा विजय आहे. जनहितासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मी विद्यार्थी मित्रच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत.